गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन प्रस्तुत पॉडकास्ट अनुभव 2.0. भारत सरकार आणि राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय आणि जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांसाठी पॉडकास्ट अनुभव 2.0. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आशिष तिवारी, प्रोग्रॅम प्रोड्युसर डॉक्टर विनोद शहा आणि गणेश डावळे, निर्मिती आधीश पायगुडे, स्टुडिओ एल्कॉम पुणे, ध्वनिमुद्रण मुकुंद फडकले. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डरली लाईन क्रमांक 14567, टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 अर्थात 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा. नमस्कार, माझं नाव कर्नल शरदचंद्र पाटील. भारतीय सैन्यामध्ये 31 वर्ष सेवा दिल्यानंतर 2007 साली मी स्वेच्छानिवृत्ती घेतली. BSc, MCOM, LLB, CS या पदव्या तसेच टॅक्स लॉ, लेबर लॉ, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स, मॅनेजमेंट यासारख्या पदविका मी घेतल्यानंतर 2007 पासून पुण्यामध्ये कंपनी सेक्रेटरी, म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, टॅक्स कन्सल्टंट म्हणून प्रॅक्टिस करत आहे. मला कवितेचा छंद असून गझलांची 2 पुस्तकं आहेत, कर कायद्यांवरती 2 पुस्तकं आहेत. सैन्यामध्ये माझी सर्व्हिस पायदळामध्ये होती, त्या अनुषंगाने संपूर्ण भारतभर मी फिरलो. त्यापैकी 11 वर्ष हिमालयामध्ये काढली. त्या अनुभवावरती सैनिक हिमालयाचा हे पुस्तक प्रकाशित केले आहे. आनंदी ज्येष्ठत्व या विषयावर पहिल्या भागामध्ये मी ज्येष्ठांची सध्याची स्थिती, नात्यांमध्ये जास्त गुंतू नये, मित्रमैत्रिणींचे महत्त्व, व्यायाम आणि व्याधी, तसेच आरोग्य विमा आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यावर बोललो होतो. दुसऱ्या भागामध्ये पैशांचे नियोजन, कॉम्प्युटरचे ज्ञान, मृत्यूपत्र का आणि कसे, छंद आणि एकटेपणावर मात कशी करावी याविषयी मी बोलणार आहे. पैशांचे नियोजन, आपण ज्यावेळेला वृद्ध होतो त्यावेळेला आपल्याकडे जास्तीत जास्त कॅश व्यवहार आपले असावेत, इतर गोष्टींमध्ये जास्त पैसे गुंतवू नयेत. तसेच आपल्या पैशांवरती आपलाच अधिकार असावा, इतरांचा अधिकार असू नये, ही गोष्ट आपल्याला महत्त्वाची आहे. आर्थिक स्वातंत्र्य ही गोष्ट वृद्धांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. मराठीमध्ये एक म्हण आहे, जेवायचे ताट द्यावे पण बसायचा पाठ देऊ नये. अर्थ असा की कुणालाही कितीही मदत करा, परंतु काहीही संपूर्णपणे लिहून कुणाला देऊ नका. यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये आपण अशा रीतीने गुंतवणूक करू शकतो की ज्याच्याद्वारे आपल्याला रेग्युलर पैसे मिळू शकतील आणि ज्याच्याद्वारे आपलं आर्थिक स्वातंत्र्य अबाधित राहील, त्याला कुणी हात लावू शकणार नाही. या अनुषंगाने दुसरी गोष्ट म्हणजे कॉम्प्युटरचे ज्ञान. सध्या ऑनलाईन फ्रॉडचा जमाना आहे. मोबाईल बँकिंगमुळे कित्येक प्रकारचे फसवणुकी झालेल्या आहेत. तेच आपण जर कॉम्प्युटरचं थोडंफार ज्ञान मिळवलं, जे आपली नातवं आपल्याला शिकवू शकतात, किंवा आपल्या ज्येष्ठ नागरिक संघांमध्ये कॉम्प्युटरचे वर्ग चालतात जिथे आपण शिकू शकतो. आणि बेसिक आपल्याला फक्त आपलं अकाउंट चालवण्यापुरतं, आणखी काही ईमेल बघण्यापुरतं जरी कॉम्प्युटर आपल्याला येत असेल तरीसुद्धा तो महत्त्वाचा आहे. आपण पाहिले असेल की ज्या काही ऑनलाईन फसवणूक होतात त्याच्यामध्ये कॉम्प्युटरवरती फसवणुकी अत्यंत कमी होतात. ज्या होतात त्या सर्व मोबाईलवरती होतात.
तिसरी गोष्ट म्हणजे आपला कॉम्प्युटर आपल्याजवळच असल्यामुळे, घरात आपल्या खोलीत असल्यामुळे कोणी त्याच्यातून डाटा चोरण्याची शक्यता अत्यंत कमी असते आणि त्याच्यामध्ये आपण एकदा पासवर्ड वेगवेगळ्या प्रकारचे घालून ठेवले की आपलं त्या काम त्याच्यामध्ये भागतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट या संदर्भात अशी की आपल्याला कुठल्या चेकवरती सही करायला लागत नाही. अनेक वेळा असं होतं की चेकवरती सही करताना आपला हात घसरतो, हात थरथरतो, पूर्वीची जी सही दिली असेल ती वेगळी असते, अशा अनेक भानगडी होऊ शकतात. हे कॉम्प्युटरवरती होत नाही. फक्त OTP एखादा आपल्याला येतो, तो OTP द्यायला लागतो, त्याच्यासाठी आपल्याला कुठेही सही करावी लागत नाही. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. फक्त KYC आपल्याला कधीतरी बँकेतून जाऊन करावी लागते. ती बँकेत गेल्यानंतर बँकेतले लोक करतात, आपल्याला त्याच्यामध्ये फारसं गुंतण्याची गरज नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मृत्यूपत्र. आपल्याला असं वाटतं की आपल्या नंतर जे काय आपले वारसदार आहेत त्यांना योग्य तो काय त्यांचा हिस्सा मिळाला पाहिजे. आपल्याला वाटतं की आपली मुलं सगळी सद्गुणी आहेत आणि त्याच्यात काही भांडणं होणार आहेत, काही होणार, परंतु त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा असा की कुठल्या त्रयस्थ व्यक्तीने त्याच्यामध्ये हात घालू नये आणि काडी लावू नये, ह्या गोष्टी पण महत्त्वाच्या आहेत. त्या दृष्टीनं आपल्याला मृत्यूपत्र करणं हे जरुरी आहे. मृत्यूपत्र करणं अत्यंत सोपं असतं. त्याला स्टॅम्प ड्युटीसुद्धा लागत नाही. फक्त नोटरीकडे जाऊन जरी आपण ठेवलं किंवा वकिलाकडे ठेवलं किंवा रजिस्टर केलं तरी चालतं. त्या बाबी सगळ्या त्याच्यामध्ये फारशा ते आपल्याला ज्यावेळेस करायचं आहे त्यावेळेला करता येतील. दुसरी गोष्ट, ह्या अनुषंगाने सगळे अकाउंट जे आहेत ते आपले जॉईंट अकाउंट असावेत. नॉमिनी ठेवण्यापेक्षा जॉईंट अकाउंट ठेवणं हे केव्हाही जास्त श्रेयस्कर असतं, कारण त्याच्यामध्ये मग कोर्ट कचेऱ्यांना वेळ लागत नाही. जॉईंट अकाउंट अशा प्रकारे असावा की फॉर्मर ऑर सर्व्हेवर, आणि फॉर्मर म्हणजे पहिलं नाव आपलं आणि मग आपण ऑपरेट करू शकतो आणि आपल्यानंतर मग जे काही जॉईंट त्याचे जे काही सभासद असतील ते त्याचा उपभोग घेऊ शकतात. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. पुढची गोष्ट म्हणजे छंद जोपासणे. वेळ आपला काही वेळेला जात नाही, आपल्याला काय करावं सुचत नाही. दिवसभर आपण पडून असतो किंवा आपल्या घरातल्या कामामध्ये आपला अडथळा येतो. तर ह्या सगळ्यावर मात करण्यासाठी एक छंद, कुठला ना कुठला एखादा दुसरा छंद आपल्याला असणं अत्यंत आवश्यक आहे. बागकाम हा एक छंद आहे, परंतु आजकालच्या फ्लॅटच्या जमान्यामध्ये प्रत्येकाकडे बाग असेलच असं नाही. परंतु संगीत, वाचन, लेखन हे छंद जर आपण जोपासले तर आपल्याला नक्कीच त्यातून आनंद मिळतो, मनाला उभारी मिळते आणि त्यातून आपलं आरोग्यसुद्धा सुधारतं. ही गोष्ट खूपच महत्त्वाची आहे. शेवटचा मुद्दा म्हणजे एकटेपणावर मात करणे. अनेक वेळा असं होतं की वृद्ध पती पत्नी एकमेकांवरती अवलंबून असतात, मुलं दूर परदेशी कुठेतरी असतात आणि त्यामुळं एकाचा दुसऱ्याला साथ एवढंच असतं, परंतु त्यातला एक साथीदार अगोदर कधीतरी जाणार हे निश्चित आहे. त्यामुळं दुसऱ्या साथीदाराला एकटेपणा येऊ नये यासाठी काय करावे हे आपल्याला अगोदरपासूनच याचा विचार केला पाहिजे. त्याच्यामध्ये छंद जोपासणे ही गोष्ट तर आहेच. आपण पूर्णपणे स्वतःसाठी वेळ देणे आणि प्रत्येक गोष्ट, घरातली स्वयंपाकाची गोष्टी म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणा, ह्या प्रत्येक पुरुषाला आल्या पाहिजेत. प्रत्येक स्त्रीला बाहेरचं अकाउंटिंगचं, बँकिंगचं ज्ञान असलं पाहिजे. अशा जर गोष्टी केल्या तर आपण एकटेपणावरती मात करू शकतो आणि आपल्याला कुणाची सहानुभूती किंवा कुणाच्या मदतीची फारशी गरज भासत नाही. आपले शेजारी पाजारी यांच्याशी जर आपले चांगले संबंध आयुष्यभर ठेवले नसतील तर इथून पुढे ठेवायला सुरू केले आणि त्यांच्याबरोबर जर व्यवस्थित आपण वागलो, व्यवस्थित राहिलो, त्यांच्याशी संबंध वाढवले तर एकटेपणावरती नक्कीच आपल्याला मात करता येईल. या बाबतीमध्ये एक वादग्रस्त मुद्दा असा आहे की
वृद्धाश्रम असावेत की नसावेत किंवा वृद्धाश्रमात आपण जावे की जाऊ नये. एकटा वृद्ध जर असेल किंवा वृद्धा जर असेल तर वृद्धाश्रमात जाऊन आपण काही दिवस त्याच्यामध्ये राहणं हे सुद्धा एक एकटेपणावरती मात करण्यासाठी चांगला उपाय आहे. ज्यामध्ये आपल्याला नवीन मित्रमैत्रिणी मिळू शकतात, समवयस्क लोक मिळू शकतात. आपल्याला आरोग्यासाठी आपल्याला ते जास्त हितकारक आहे आणि आपल्याला तिथे डॉक्टरांची सेवा मिळू शकते. ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे वृद्धाश्रम हा सुद्धा एक एकटेपणावरती पर्याय आहे. इथे मी माझा दुसरा भाग समाप्त करतोय. यामध्ये आपण पैशांचे नियोजन, कॉम्प्युटरचे ज्ञान, मृत्यूपत्र का व कसे, छंद जोपासणे आणि एकटेपणावर मात कशी करावी याविषयी आपण माहिती घेतली. धन्यवाद.